UPSC, MPSC स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार आणि त्यांना शुभेच्छा. त्यासोबतच प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आजचा अध्यापनाचा विषय आहे सरनामा आणि मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे घटना तयार करण्याची प्रक्रिया. सुरुवातीला आपण बघूया सरनामा. सरनाम्याचा मुख्य स्रोत आहे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशन. 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घटना समितीच्या बैठकीमध्ये ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशन सादर केलं. त्यावर सविस्तर चर्चा होऊन 22 जानेवारी 1947 रोजी घटना समितीने त्या ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशनला मंजुरी दिली आणि याच ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशनच्या आधारे सरनामा तयार करण्यात आलेला आहे. सरनाम्यासंबंधात काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. सरनामा हा कोणत्याही संस्थेस अधिकार प्रदान करत नाही. आपणास कल्पना आहे की शासन व्यवस्थेचे 3 मुख्य अंग आहेत, ज्याला आपण म्हणतो कार्यकारी मंडळ, विधिमंडळ, न्यायमंडळ. या कोणत्याही मंडळाला सरनामा अधिकार प्रदान करत नाही आणि त्यासोबतच त्यांच्या अधिकारावर मर्यादासुद्धा टाकत नाही. प्रीच्या दृष्टीनं ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. सरनामा हा नॉन जस्टिसिएबल आहे. सरनाम्यामध्ये दुरुस्त्या करता येतात, परंतु दुरुस्त्या करताना जे बेसिक स्ट्रक्चर आहे, ज्याला म्हणतो मूलभूत ढाच्याचा सिद्धांत, त्याला धक्का पोचणार नाही अशा पद्धतीने सरनाम्यामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार देशाच्या संसदेला आहे. सरनाम्यासंबंधामध्ये काही महत्त्वाचे सुप्रीम कोर्ट निर्णय. बेरुबारी केसमध्ये सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला होता की सरनामा हा भारतीय राज्यघटनेचा अविभाज्य भाग नाही. परंतु त्यानंतर 1973 केशवानंद भारती केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपला हा निर्णय बदलला आणि असा निर्णय दिला की सरनामा हा सुद्धा भारतीय राज्यघटनेचा अविभाज्य घटक आहे. याचं कारण असं की सरनाम्यावर घटना समितीमध्ये भरपूर चर्चा झाली आणि चर्चेअंती घटना समितीने सरनाम्यास मंजुरी दिली आणि राज्यघटनेचा सर्व भाग मंजूर झाल्यानंतर सर्वात शेवटी सरनामा घटनेच्या पुस्तकात समाविष्ट करण्यात आला. त्यामुळे आज हे स्पष्ट आहे की सरनामा हा राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे. परंतु सरनाम्यामध्ये प्रामुख्यानं भारतीय राज्यघटनेचं तत्त्वज्ञान, भारतीय राज्यघटनेचे मूल्य आणि आदर्श या बाबी प्रतिबिंबित होतात. तिथून आपल्याला कुठलेही अधिकार मिळत नाही. तर या सरनाम्यामध्ये काय आहे? सरनाम्यामध्ये प्रामुख्यानं 4 बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यातली पहिली बाब म्हणजे राज्यघटनेच्या अधिकाराचा स्रोत काय आहे. आपल्याला कल्पना आहे की सर्व शासकीय संस्थांना जो अधिकार प्राप्त झालेला आहे तो भारतीय राज्यघटनेमधनं झालेला आहे. परंतु मग भारतीय राज्यघटनेला जो अधिकार प्राप्त झाला आहे तो त्यांना कोणी दिला? त्यामुळे भारतीय राज्यघटनेच्या अधिकाराचा स्रोत कोणता, हा पहिला प्रश्न. आणि हा स्रोत आहे वी द पीपल ऑफ इंडिया, म्हणजे भारतीय लोकांनी राज्यघटनेला अधिकार प्रदान केलेले आहेत आणि त्यानंतर मग इतर संस्थांनी राज्यघटनेमधनं आपले अधिकार प्राप्त केलेले आहेत. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर
वी द पीपल ऑफ इंडिया भारतीय राज्यघटनेला अधिकार प्रदान करते. दुसरी महत्त्वाची बाब जी प्रियांबलमध्ये समाविष्ट आहे ती म्हणजे शासन व्यवस्था किंवा राज्य व्यवस्थेचं स्वरूप कसं आहे. तर आपण पुढचं वाक्य जर पाहिलं, वी द पीपल ऑफ इंडिया हॅविंग सोलमली रिझॉल्व टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इन टू, म्हणजे आम्ही भारतीयांनी गांभीर्याने असा निर्णय घेतला आहे की भारतीय शासन व्यवस्था कशी असावी. तर भारतीय शासन व्यवस्थे स्वरूप घटना प्रियांबल स्पष्ट करते. म्हणजे भारतीय राज्य व्यवस्थेचं किंवा शासन व्यवस्थेचं स्वरूप कसं आहे याची एकूण 4 महत्त्वाच्या बाबी आहेत. 5 महत्त्वाच्या बाबी शासन व्यवस्थेच्या स्वरूपासंबंधात. त्यातली पहिली बाब आहे की भारतीय राज्यव्यवस्था किंवा शासन व्यवस्था ही सार्वभौम्य आहे. नंबर 2, ती समाजवादी आहे. 3, निधर्मी आहे. 4, लोकशाही आणि 5, गणराज्य. सो भारतीय शासन व्यवस्था किंवा राज्य व्यवस्थेचं स्वरूप हे 5 मुद्द्यावर स्पष्ट झालेलं आहे. सार्वभौम्य, समाजवादी, निधर्मी, लोकशाही, गणराज्य. त्यातला पहिला शब्द आहे सार्वभौम्य. म्हणजे काय? याचा अर्थ असा की आम्ही आमचे निर्णय स्वतः घेतो. कुठल्याही बाह्य शक्तीचा त्यावर प्रभाव पडत नाही किंवा बाह्य शक्तीचा विचार करून आम्ही कोणताही निर्णय घेत नाही. याला आपण म्हणतो सार्वभौम्य. खऱ्या अर्थाने भारतीय लोक हे सार्वभौम्य आहे आणि त्यांनी त्यांचं सार्वभौम्यत्व हे राज्यघटनेच्या माध्यमातून व्यक्त केलेलं आहे. दुसरा शब्द आहे समाजवादी. हा शब्द आपण 42वी घटना दुरुस्तीच्या माध्यमातून समाविष्ट केला 1976 मध्ये. समाजवादी या शब्दाची व्याख्या राज्यघटनेच्या पुस्तकात नाही. या शब्दाची व्याख्या वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळी आहे. परंतु भारताचा जर विचार केला आपण किंवा आपल्या राज्यघटनेचा विचार केला तर समाजवादी व्यवस्था याचा अर्थ मानवी जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जी विषमता आहे ती विषमता कमी करणे म्हणजेच भारतीय समाजवाद, जो गांधीयन समाजवाद आहे. म्हणजे आम्हाला जी विषमता कमी करायची आहे मानवी जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामधली, ती लोकशाही मार्गाने, शांततेच्या मार्गाने करायची आहे. हा अर्थ आपल्याला अभिप्रेत आहे. साम्यवाद, समाजवाद याचा अर्थ खाजगी मालमत्तेचं राष्ट्रीयकरण करणे असा नव्हे, तर विषमता दूर करणे. हा शब्द सरनाम्यामध्ये समाविष्ट केल्यामुळे घटनेच्या स्वरूपात काही बदल झाले का? नाही. कारण भारतीय राज्यघटना ही समाजवादी स्वरूपाचीच आहे. फक्त हा शब्द आपण सरनाम्यात टाकल्यामुळे त्याला अधिक मजबूती आली, अधिक स्पष्टता आली. कारण राज्यघटनेमधले अनुच्छेद 38 असेल, 39 असेल, 43 असेल, 43A असेल, 46 असेल किंवा इतर काही अनुच्छेद आहे, त्याचं वाचन जर आपण केलं तर हे स्पष्ट होतं की भारतीय राज्यघटना ही समाजवादी स्वरूपाचीच आहे. त्यामुळे हा शब्द नव्याने टाकल्यानंतरसुद्धा भारतीय राज्यघटनेच्या स्वरूपात काहीही बदल झालेला नाही. उलट त्यामुळे अधिक स्पष्टता आलेली आहे. तिसरा महत्त्वाचा शब्द आहे तो म्हणजे निधर्मी. हा शब्दसुद्धा पूर्वी सरनाम्यात नव्हता. 42व्या घटना दुरुस्तीनुसार 1976 मध्ये हा शब्द आपण प्रियांबल किंवा सरनाम्यामध्ये समाविष्ट केला. आता निधर्मी या शब्दाचा अर्थ काय? या शब्दाची व्याख्यासुद्धा घटनेच्या पुस्तकात दिलेली नाही. फक्त एका अनुच्छेदामध्ये म्हणजे अनुच्छेद 25 त्याचं प्रोविजो, त्यामध्ये सिक्युलरिझमचा उल्लेख आहे. इतर कुठेही
निधर्मी किंवा सेक्युलर या शब्दाचा उल्लेख नाही. तथापि भारतीय राज्यघटना ही निधर्मी आहे. पण इथे निधर्मी या शब्दाचा अर्थ आपण सकारात्मक दृष्टीने घेतो, नकारात्मक नाही. सकारात्मक याचा अर्थ असा, राज्यव्यवस्थेला किंवा शासन व्यवस्थेला जरी धर्म नसला तरी भारतीय लोकांना धर्म आहे. भारतातला कोणताही व्यक्ती त्याच्या इच्छेनुसार कोणत्याही धर्माचा स्वीकार करू शकतो. त्यावर त्याला कोणतीही प्रतिबंध नाही. तो त्या धर्माचा प्रचार प्रसारही करू शकतो. अर्थात त्यावर घटनेने ज्या काही मर्यादा टाकलेल्या आहे त्या मर्यादाचं उल्लंघन न करता. त्यामुळे भारतीय राज्यघटना ही तशी निधर्मीच आहे. अनुच्छेद 15, अनुच्छेद 16, अनुच्छेद 25, 26, 27, 28, 29, 30, 325, 326 या सर्व अनुच्छेदाचा आपण जर अभ्यास केला तर ही बाब स्पष्ट होते की भारतीय राज्यघटना ही निधर्मी आहे. राज्यव्यवस्थेने सर्व धर्मांचा समान आदर करावा, ज्याला आपण म्हणतो सर्व धर्म समभाव, हा सुद्धा आपला एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन आहे धर्माच्या संबंधात. राज्यव्यवस्था किंवा शासन व्यवस्था कुठल्याही धर्माचा प्रसार आणि प्रचार करणार नाही किंवा कुठल्याही धर्माला विशेष महत्त्व देणार नाही. सर्व धर्म समभाव, अशा प्रकारे हा तिसरा शब्द जो आहे जो शासन व्यवस्थेचं स्वरूप स्पष्ट करतं. चौथा शब्द आहे जो मूळ राज्यघटनेच्या सरनाम्यात होता, तो म्हणजे डेमोक्रेसी, ज्याला आपण म्हणतो लोकशाही. लोकशाहीचा अर्थ आपल्या सर्वाला कल्पना आहे, गव्हर्मेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. लोकांनी, लोकांतर्फे, लोकांकरता चालवलेली राज्यव्यवस्था. आता लोकशाही म्हणजे 3 महत्त्वाचे अंग आहेत, 3 महत्त्वाचे भाग आहेत. त्याला तो राजकीय लोकशाही, पॉलिटिकल डेमोक्रेसी, सोशल डेमोक्रेसी, इकॉनॉमिक डेमोक्रेसी. पॉलिटिकल डेमोक्रेसी हे साधन आहे, साध्य नव्हे. साध्य आहे सोशल डेमोक्रेसी आणि इकॉनॉमिक डेमोक्रेसी. तर सध्याची जी राजकीय व्यवस्था आहे त्या माध्यमातून आपल्याला सामाजिक लोकशाही आणि आर्थिक लोकशाहीचं उद्दिष्ट साध्य करायचं आहे. आता सामाजिक लोकशाही म्हणजे काय? डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्या भाषणामध्ये या शब्दाचा अर्थ स्पष्ट केला. ही एक जीवन जगण्याची पद्धती आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुभाव या त्रिसूत्रीवर आधारित जीवन जगण्याची पद्धती म्हणजे सोशल डेमोक्रेसी, सामाजिक लोकशाही. आणि इकॉनॉमिक डेमोक्रेसी किंवा आर्थिक लोकशाही याचा अर्थ पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या भाषणात स्पष्ट केला की प्रत्येक भारतीयाला जीवन जगण्याकरता आवश्यक किमान उत्पन्नाची साधनं उपलब्ध करून देणे, जेणेकरून भारतातला कोणताही व्यक्ती उपाशीपोटी झोपणार नाही. यालाच आपण म्हणतो खऱ्या अर्थाने इकॉनॉमिक डेमोक्रेसी. तर आपल्याला राजकीय लोकशाही हे साधन वापरून साध्य करायचं आहे सामाजिक लोकशाही आणि आर्थिक लोकशाही. तर ही लोकशाहीची व्याख्या, लोकशाहीची व्याप्ती, आमची राज्यव्यवस्था ही लोकशाही प्रधान आहे. परंतु आपली लोकशाही अप्रत्यक्ष लोकशाही आहे, प्रातिनिधिक स्वरूपाची लोकशाही. याचा अर्थ असा की जरी लोकशाही असली तरी सर्वसामान्य नागरिक शासन व्यवस्थेच्या निर्णय प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष भाग घेत नाही. तर त्यांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी शासन निर्णय राबवतात, शासन निर्णय घेतात. म्हणून आपण याला म्हणतो प्रातिनिधिक लोकशाही किंवा अप्रत्यक्ष लोकशाही. अर्थात हे जरी खरं असलं तरी 73व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून आपण प्रत्यक्ष लोकशाहीसुद्धा अंमलात आणलेली आहे, आणि ती म्हणजे ग्रामसभा. ग्रामपंचायतची पातळीवर काम करणारी लोकसभा ही सर्वच प्रकारचे निर्णय घेते. त्यामुळे आजही गाव पातळीवर प्रत्यक्ष लोकशाही अस्तित्वात आहे.
परंतु त्यावरच्या स्तरावर मात्र आपल्याकडे प्रातिनिधिक स्वरूपाची अप्रत्यक्ष लोकशाही अस्तित्वात आहे. आणि शेवटचा शब्द आहे तो म्हणजे गणराज्य. गणराज्य रिपब्लिक याचा अर्थ असा की आमचे जे राष्ट्रप्रमुख आहे ते हेरिडिटरी पद्धतीने कुठल्या एका विशिष्ट कुटुंबातून येत नाही, तर ते लोकांकडून निवडून येतात. अर्थात आपण जेव्हा लोकांकडून म्हणतो याचा अर्थ लोकांनी निवडून दिलेल्या रोख पद्धतीकडनं त्यांची निवड केली जाते. याला आपण म्हणतो गणराज्य. अशा प्रकारे भारतीय शासन व्यवस्था ही सार्वभौम्य, समाजवादी, निधर्मी, लोकशाही, गणराज्य या स्वरूपाची आहे. आणि हे सर्व घटक मूलभूत ढाच्याचा एक भाग आहे. त्यामुळे त्याच्यात आपल्याला बदल करता येणार नाही. गणराज्याचं रूपांतर मोनार्कीमध्ये किंवा ज्याला आपण म्हणतो राजेशाहीमध्ये करता येणार नाही. लोकशाहीचं रूपांतर डिक्टेटरशिपमध्ये करता येणार नाही. त्यामुळे हे मूलभूत ढाच्याचे भाग आहेत, यामध्ये बदल करता येणार नाही. अशा प्रकारे शासन व्यवस्थेचे स्वरूप सरनाम्यामधनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. तिसरी महत्त्वाची बाब की अशा या शासन व्यवस्थेच्या माध्यमातून आपल्याला काय साध्य करायचं आहे, ही बाबसुद्धा सरनाम्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेली आहे. याकरता पुढचं वाक्य आहे, वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सोलमली रिझॉल्व टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इन टू सॉवरिन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक रिपब्लिक, टू सिक्युअर टू ऑल इट्स सिटीजन. तर काय आपल्याला साध्य करायचं आहे? एक, जस्टिस, न्याय, 3 प्रकारचे, सोशल जस्टिस, इकॉनॉमिक जस्टिस, पॉलिटिकल जस्टिस. हा क्रम लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा पूर्वपरीक्षेमध्ये या क्रमावर प्रश्न येऊ शकतात. क्रमामध्ये चूक होऊ द्यायची नाही. प्रथम आहे सोशल, नंतर आहे इकॉनॉमिक आणि नंतर आहे पॉलिटिकल. सोशल जस्टिस, इकॉनॉमिक जस्टिस आणि पॉलिटिकल जस्टिस. नंबर 2, लिबर्टी ऑफ थॉट्स, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ आणि वर्शिप. विचार करण्याचं स्वातंत्र्य, विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य, विश्वास, श्रद्धा आणि आराधना. आराधनाचा अर्थ तुम्ही ज्या कुठल्या परमेश्वराला मानता त्याची आराधना कशी करावी याचं स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला आहे. अशा प्रकारे लिबर्टी हे दुसरं आमचं उद्दिष्ट आहे. पहिलं न्याय, दुसरं लिबर्टी, तिसरं आहे आपण समता किंवा इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड अपॉर्च्युनिटी, म्हणजे सामाजिक दर्जा आणि संधी. तर चौथा घटक आहे तो म्हणजे फॅटर्निटी याचा अर्थ बंधुभाव. फॅटर्निटी ॲश्युरिंग डिग्निटी ऑफ इंडिव्हिज्युअल, म्हणजे बंधुभावामध्ये समाविष्ट आहे प्रत्येक व्यक्तीच्या आत्मसन्मानाचा आदर करणे. आणि त्या माध्यमातून पुढचे 2 शब्द आहे युनिटी अँड इंटिग्रिटी, एकता आणि एकात्मता. मूळ सरनाम्यामध्ये एकात्मता हा शब्द नव्हता. तो शब्द आपण 42व्या घटना दुरुस्तीनुसार 1976 समाविष्ट केला. त्यामुळे आज युनिटी आणि इंटिग्रिटी हे 2 शब्द आहेत. तर बंधुभाव ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या आत्मसन्मानाचा आदर आणि मग त्या माध्यमातून एकता आणि देशाची एकात्मता, असे 4 उद्दिष्ट जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फॅटर्निटी आपल्याला प्रत्येक नागरिकाला साध्य करून द्यायचे आहे. कशाच्या माध्यमातून? जे राज्यव्यवस्था आपण वरती बघितली
तर त्या राज्यव्यवस्थेच्या माध्यमातून किंवा शासन व्यवस्थेच्या माध्यमातून प्रत्येक भारतीय नागरिकाला 4 महत्त्वाच्या बाबी उपलब्ध करून द्यायच्या आहे. आणि मग त्यानंतर पुढचं वाक्य आहे, इन अवर कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली this 26th day of November 1949 do hereby adopt, enact and give to ourselves this constitution. म्हणजे आम्ही भारतीय नागरिकांनी आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी ही राज्यघटना स्वीकृत केली आहे, तिला अधिनियमित केलेली आहे आणि ती आम्ही आम्हालाच अर्पण केलेली आहे. त्या भारतीय राज्यघटना ही भारतीय लोकांनी तयार केली असून ती भारतीय लोकांनाच अर्पण केलेली आहे. तेव्हा चौथा जो मुद्दा या प्रिॲम्बल किंवा सरनाम्याच्या बाबतीतून स्पष्ट होतो तो म्हणजे डेट ऑफ अडॉप्शन किंवा भारतीय राज्यघटना स्वीकारण्याचा दिनांक. कारण 2 दिनांक आहे, एक आहे डेट ऑफ अडॉप्शन अँड डेट ऑफ कमेन्समेंट, म्हणजे राज्यघटना स्वीकारण्याचा दिनांक आणि राज्यघटना अंमलात आणण्याचा दिनांक. हे 2 वेगळे दिनांक आहे. डेट ऑफ अडॉप्शन इज 26 नोव्हेंबर 1949 अँड डेट ऑफ कमेन्समेंट किंवा डेट ऑफ इम्प्लिमेंटेशन इज 26 जानेवारी 1950. तर डेट ऑफ अडॉप्शन हा चौथा मुद्दा सरनाम्याच्या माध्यमातून स्पष्ट होतो. अशा प्रकारे या सरनाम्यामध्ये 3 बाबीचा उल्लेख आहे. 4 बाबीचा उल्लेख आहे. 4 बाबी स्पष्ट करण्यात आलेल्या आहे. पहिली बाब की या भारतीय राज्यघटना अधिकाराचा स्रोत काय आहे. दुसरी बाब, भारतीय राज्यव्यवस्थेचे किंवा शासन व्यवस्थेचे स्वरूप कसे आहे. तिसरी बाब, या शासन व्यवस्थेच्या माध्यमातून आम्हाला काय साध्य करायचं आहे. आणि चौथी बाब, ही राज्यघटना स्वीकृत किंवा अडॉप्ट करण्याची तारीख. अशा 4 गोष्टी किंवा 4 बाबी सरनाम्यामधनं स्पष्ट होतात. तशा प्रकारे भारतीय सरनामा अतिशय नाविन्यपूर्ण आहे आणि ही सरनामाची संकल्पना आपण अमेरिकेच्या राज्यघटनेमधनं घेतलेली आहे. पण आपला एक सरनामा हा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. सरनाम्यामध्ये भारतीय राज्यघटनेचं तत्त्वज्ञान, मूल्य आणि आदर्श स्पष्ट करण्यात आलेली आहेत. वेगवेगळ्या लोकांनी या सरनाम्याचं वर्णन वेगवेगळ्या पद्धतीनं केलेलं आहे. के मुन्शी म्हणतात की इट इज ए पॉलिटिकल होरोस्कोप, राजकीय जन्मकुंडली. म्हणजे जसं आपल्या जन्मकुंडलीमध्ये आपलं एक भविष्य असतं तसंच या प्रिॲम्बलमध्ये आपल्याला पूर्ण भारतीय व्यवस्थेचं एक जन्मकुंडली दिसते. दुसऱ्या अर्नेस्ट बार्कर यांनी म्हटलं आहे की प्रिॲम्बल इज ए की टू द कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे भारतीय राज्यघटनेची गुरुकिल्ली म्हणजे सरनामा. ठाकूरदास भार्गव यांनी तर म्हटलं आहे की इट इज अ सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणजे सरनामा. अशा प्रकारे वेगवेगळ्या विचारवंतांनी या सरनाम्याचं वर्णन केलेलं आहे. पण अतिशय प्रभावीपणे तयार करण्यात आलेला हा सरनामा आहे, ज्याबद्दल आपण आपल्या अध्यापनामधनं त्याला अधिक स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता दुसरा घटक आहे तो म्हणजे मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, भारतीय राज्यघटना तयार करण्याची प्रक्रिया. याचा आपण सुरुवात करू की 1934 पासून. 1934मध्ये सर्वप्रथम M.N. रॉय, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य, यांनी प्रथम घटना समिती स्थापन करण्यात यावी अशी मागणी केली 1934मध्ये. त्यानंतर 1936मध्ये
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये ने अशा प्रकारचा ठराव पारित केला. 1938मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी घटना समिती गठीत करण्याबाबतचं त्याचं पुनर्मत व्यक्त केलं आणि 1939मध्ये पुन्हा काँग्रेस कमिटीने पुन्हा त्याबाबतचा ठराव केला. 1939मध्ये दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. त्यावेळेला ब्रिटिशांना भारतीय लोकांची मदत हवी होती. ही बाब लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने ऑगस्ट 1940मध्ये घटना समिती स्थापन करण्याची मागणी तत्वतः स्वीकारली. त्याला आपण म्हणतो ऑगस्ट ऑफर. आणि ती ऑगस्ट महिन्यात मागणी तत्वतः स्वीकारली, प्रत्यक्षात नव्हे. अशा प्रकारे ऑगस्ट ऑफर 1940मध्ये झाला. 1940मध्येच मुस्लिम लीग या पक्षांनी, विशेषतः जिन्ना यांनी स्वतंत्र पाकिस्तान राष्ट्राची निर्मिती करण्याची मागणी केली. ह्या दोन महत्त्वाच्या घटना 1940मध्ये घडल्या. 1942मध्ये दुसरं महायुद्ध पूर्णतः मित्र राष्ट्राच्या विरुद्ध चाललं होतं. जपानी फौजा भारताच्या बॉर्डरला येऊन ठेपल्या होत्या. त्यामुळे ब्रिटिश सरकार त्यावेळेचं चिंतेत होतं. त्यावेळेला त्यांना भारतीयांची खऱ्या अर्थाने मदत हवी होती आणि त्यामुळे ऑगस्ट ऑफरचा प्रस्ताव घेऊन क्रिप्स हे ब्रिटिश मंत्रिमंडळामध्ये एक मंत्री होते, 1942मध्ये भारतात आले आणि त्यांनी हा प्रस्ताव दोन्ही प्रमुख राजकीय पक्षासमोर ठेवला, मुस्लिम लीग आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. मुस्लिम लीगने क्रिप्सचा प्रस्ताव नामंजूर केला. याचं कारण त्या प्रस्तावामध्ये स्वतंत्र पाकिस्तान राष्ट्र निर्माण करण्याची तरतूद नव्हती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सुद्धा तो प्रस्ताव नामंजूर केला. याचं कारण त्यामध्ये जातीय मतदारसंघ निर्माण करण्याची तरतूद होती, ज्याला गांधीचा तीव्र विरोध होता. आणि दुसरं, या प्रस्तावाची अंमलबजावणी दुसरं महायुद्ध संपल्यानंतर करण्यात यावी अशा प्रकारे तरतूद त्या प्रस्तावात होती. या दोन्ही बाबी महात्मा गांधींना मान्य नव्हता. गांधीजींनी त्याला शब्द वापरला पोस्ट डेटेड चेक. तर गांधीजी म्हणाले की आम्हाला जे काही करायचे ते ताबडतोब करत असाल तर त्याचा विचार होईल. अशा प्रकारे दोन्ही राजकीय पक्षांनी, प्रमुख राजकीय पक्षांनी क्रिप्सचा प्रस्ताव नामंजूर केला. क्रिप्स ब्रिटनमध्ये परत गेले आणि नंतर मग 42मध्ये क्विट इंडिया मूव्हमेंटला सुरुवात झाली, चले जाओ आंदोलन. 45मध्ये दुसरं महायुद्ध जवळजवळ संपलं. 45मध्येच ब्रिटनमध्ये निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकामध्ये चर्चिलचा हुजूर पक्ष किंवा कॉन्झर्वेटिव्ह पार्टीचा पराभव झाला. जे लेबर पार्टी किंवा मजूर पक्षाचा विजय झाला. ॲटली ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर झाले. सुरुवातीपासूनच ब्रिटनचा मजूर पक्ष भारताला स्वातंत्र्य देण्याच्या बाजूने होता. त्यामुळे ॲटली प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांनी भारताला स्वातंत्र्य देण्याची भूमिका घेतली आणि त्यानुसार कारवाई सुरू केली. परंतु स्वातंत्र्य कशा प्रकारे घेतलं जावं, त्यातले काय कोणते मुद्दे स्वीकारावे याबाबत भारतातल्या प्रमुख राजकीय पक्षांमध्ये एकमत होत नव्हतं आणि त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेला दिरंगाई होत होती. यावर उपाय म्हणून मग ब्रिटिश गव्हर्नमेंटने मार्च 1946मध्ये कॅबिनेट मिशन भारतात पाठवलं. त्या मिशनमध्ये ब्रिटिश कॅबिनेटचे 3 मंत्री होते. त्याचे प्रमुख लॉरेन्स, दुसरे सदस्य क्रिप्स आणि तिसरे अलेक्झांडर. हे मिशन मार्च 46मध्ये भारतात आलं. म्हणजे भारताला स्वातंत्र्य देण्याची पूर्वतयारी करण्याच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षासोबत या कॅबिनेट मिशनची चर्चा केली. परंतु
भारतातील प्रमुख राजकीय पक्षांमध्ये एकमत होत नसल्यामुळे शेवटी कॅबिनेट मिशननी 16 मे 1986 रोजी आपला निर्णय जाहीर केला. म्हणजे घटना समिती कशा प्रकारे स्थापन केली जावी याची स्पष्ट रूपरेषा असणारा प्रस्ताव कॅबिनेट मिशन तयार केला आणि तो 16 मे 1946 रोजी जाहीर केला. लंडन आणि दिल्ली या दोन्ही ठिकाणाहून एकाच वेळी. सुरुवातीला जरी या दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांचा त्याला विरोध होता तरीसुद्धा पर्याय नसल्यामुळे शेवटी जून 46मध्ये दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांनी त्याला स्वीकृती दिली. अशा प्रकारे जून 46मध्ये राज्य घटना समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली. आता या प्रस्तावाचे काही ठराविक वैशिष्ट्य कोणते होते? पहिला महत्त्वाचा मुद्दा की घटना समितीमध्ये किती सदस्य असावेत. याकरता फॉर्म्युला होता 10 लाख लोकसंख्येकरता एक सदस्य असावा आणि त्यानुसार त्यावेळची लोकसंख्या विचारात घेऊन 389 सदस्य असावेत असं ठरलं. 389 सदस्यांची विभागणी 3 प्रमुख घटकामध्ये करण्यात आली. कारण त्यावेळेला भारतामध्ये 2 महत्त्वाचे भाग होते. एकाला म्हणतो आपण ब्रिटिश इंडिया आणि दुसरा प्रिन्सली स्टेट्स. भारतात जवळजवळ 600 असे राजे रजवाडे होते जे ब्रिटिश इंडियापासून थोडे स्वतंत्र होते. त्या अंतर्गत कारभारामध्ये त्यांना बरेचशी स्वायत्तता होती. आणि ब्रिटिश इंडियाचे सुद्धा 2 भाग होते. एकाला म्हणतात ते गव्हर्नर प्रॉव्हिन्सेस आणि दुसरा चीफ कमिशनर्स प्रॉव्हिन्सेस. अशा प्रकारे या 389 सदस्यांची या 3 गटामध्ये विभागणी करण्यात आली. जे गव्हर्नर्स प्रॉव्हिन्सेस होते ज्यांची संख्या त्यावेळेला 11 होती त्यांचा कोटा होता 292 पुन्हा लोकसंख्येच्या आधारे. चीफ कमिशनर्स प्रॉव्हिन्सेस जे होते त्यांची संख्या 4 होती आणि त्यांचाही कोटा 4 होता. हे 4 जे चीफ कमिशनर्स प्रॉव्हिन्सेस होते त्यामध्ये बलुचिस्तान, अजमेर, कुर्ग, दिल्ली. त्यानंतर अशा प्रकारे 296 इतकी संख्या आहे ब्रिटिश इंडियाची होती. प्रिन्सली स्टेटचा कोटा लोकसंख्येच्या आधारे 93 होता. अर्थात त्यावेळेला 600पेक्षाही अधिक प्रिन्सली स्टेट्स होते. काही प्रिन्सलीचे अतिशय छोटे होते जिथे 1 लाख किंवा 50,000 लोकसंख्या असायची. त्यामुळे या सर्व प्रिन्सली स्टेट्सची विभागणी एकूण 29 गटामध्ये करण्यात आली आणि प्रत्येक गटाला स्वतंत्र कोटा देण्यात आला. या प्रिन्सली स्टेट्समधले जे प्रतिनिधी आहेत त्यांची नियुक्ती नॉमिनेशनद्वारे तिथले जे राजे रजवाडे होते यांनी करायची होती. पण ब्रिटिश इंडियामधले जे प्रतिनिधी होते त्यांची निवड होणार होती. तर निवड कोण करणार? तर जे प्रॉव्हिन्सेस आहे त्या प्रॉव्हिन्सेसच्या विधानसभा सदस्य. लोकांनी निवड केलेली नव्हती, तर ज्या विधानसभा होत्या वेगवेगळ्या प्रांताच्या त्या विधानसभा सदस्यांनी घटना समितीच्या सदस्यांची निवड केली होती. त्यानंतर महत्त्वाचं की या वेळेला सुद्धा जातीय मतदारसंघ होते, पण ते 2च होते. मुस्लिम करता एकूण 78 जागा निर्धारित करण्यात आल्या लोकसंख्येच्या आधारे. शीख समुदायाकरता 4 जागा आणि इतर सर्व करता 210 जागा. अशा प्रकारे 292 जागांची विभागणी पुन्हा 3 गटामध्ये मुस्लिम, शीख आणि इतर सर्व 78 अधिक 4 82 अधिक 210 बरोबर 292 ब्रिटिश इंडियामधला गव्हर्नर्स प्रॉव्हिन्सेसचा कोटा. अशा प्रकारे कम्युनल रिप्रेझेंटेशन प्रिन्सली स्टेटमध्ये नव्हतं, चीफ कमिशनर प्रॉव्हिन्सेसमध्येही नव्हतं. या सर्व निवडणुका जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यामध्ये पार पडल्या आणि निवडणुकीअंती असं निदर्शनास आलं की मुस्लिम लीगला 78 पैकी 73 जागा मिळाल्या
काँग्रेस पक्षाला 208 जागा मिळाल्या. जे लहान राजकीय पक्ष होते त्यांना 7 जागा होत्या आणि इंडिपेंडंटला 8 जागा. अशा प्रकारे 296 सदस्यांची निवड झाली. प्रिन्सली स्टेटनी बरेच दिवसपर्यंत त्यांचे प्रतिनिधी नॉमिनेट केले नव्हते. त्यानंतर मग घटना समितीची पहिली बैठक ही 9 डिसेंबर 1946. इथे फक्त आपण तारीख आणि वर्ष दोन्ही लक्षात ठेवायला पाहिजे. बऱ्याच वेळा प्रीमध्ये असा प्रश्न येतो 9 डिसेंबर 1947, पण आपण 9 डिसेंबरकडे बघतो आणि 47 विसरून जातो. तर 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीची पहिली बैठक सुरू झाली. कुठल्याही संघटनेची बैठक म्हटली की त्याला अध्यक्ष असावाच लागतो. तेव्हा पहिले हंगामी अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा यांची एकमताने निवड करण्यात आली. कारण काय, तर ते सर्वात ज्येष्ठ सदस्य होते. वयाने नव्हे तर विधिमंडळाचा सदस्य म्हणून काम करण्याच्या अनुभवाच्या आधारे ते सर्वात ज्येष्ठ होते. त्यामुळे त्यांची हंगामी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या हंगामी अध्यक्षांनी सर्व नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली आणि त्यानंतर मग 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे नियमित अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली. त्या दिवशी 2 उपाध्यक्षांची पण निवड करण्यात आली. घटना समितीला 2 उपाध्यक्ष होते. एक S.C. मुखर्जी आणि दुसरे V.T. कृष्णमाचारी. लक्षात ठेवा की कृष्णमाचारी 2 आहे, एक V.T. आणि दुसरी T.T. V.T. हे घटना समितीचे उपाध्यक्ष होते. T.T. कृष्णमाचारी हे ड्राफ्टिंग कमिटी सदस्य होते, मसुदा समितीचे. त्यामुळे 2 कृष्णमाचारीमध्ये कन्फ्युजन व्हायला नको. V.T. आणि T.T. तर V.T. हे उपाध्यक्ष होते. अशा प्रकारे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड झाली 11 डिसेंबर 46 रोजी. आणि त्यानंतर मग 13 डिसेंबर 46 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घटना समितीमध्ये ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशन सादर केला. या पहिल्या बैठकीला घटना समितीच्या 211 सदस्य उपस्थित होते. मुस्लिम लीगच्या सदस्यांनी या बैठकीमध्ये भाग घेतला नव्हता. याचं कारण मुस्लिम लीगला स्वतंत्र पाकिस्तान राष्ट्र हवं होतं. त्यामुळे त्यांना त्यांची स्वतंत्र घटना समिती हवी होती आणि त्यामुळे मुस्लिम लीगच्या कोणत्याही सदस्यांनी या पहिल्या बैठकीमध्ये भाग घेतला नाही. तसेच जे राजे रजवाडे होते, ज्यांना आपण 93चा कोटा दिला होता, त्यांनीसुद्धा कुठल्याही सदस्याची नेमणूक केली नव्हती आणि त्यामुळेच 389 पैकी फक्त 211 सदस्यच घटना समितीच्या पहिल्या बैठकीला उपस्थित होते. ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशनवर घटना समितीच्या बैठकीमध्ये सखोल चर्चा झाली आणि शेवटी 22 जानेवारी 1947 रोजी घटना समितीने ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशनला मंजुरी दिली. 22 जानेवारी 47 रोजीच घटना समितीने 22 समित्या गठीत केल्या. घटनेचं स्वरूप तयार करण्याकरता वेगवेगळ्या विषयावर समित्या गठीत केल्या आणि त्या सर्व समित्यांनी त्यांना दिलेल्या विषयावर राज्यघटनेचा प्रस्ताव तयार करून ते सर्व प्रस्ताव B.N. राव, म्हणजे ज्याला घटना समितीचे सल्लागार B.N. राव यांच्याकडे सोपवण्याबाबत सांगण्यात आलं. अशा प्रकारे 22 जानेवारी नंतर मग बैठक संपली आणि समित्यांचं काम सुरू झालं. या सर्व समित्यामध्ये काही समित्या अतिशय महत्त्वाच्या होत्या, ज्यावर पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात.
काही समित्याचे अध्यक्ष नेहरूजी होते, काहीचे वल्लभभाई पटेल होते, काहीचे राजेंद्र प्रसाद होते, काहीचे के.एम. मुन्शी आणि इतर काही लोक होते. पहिली समिती होती ज्याचे नेहरू अध्यक्ष होते. अशा 3 समित्या होत्या. कमिटी फॉर कॉन्स्टिट्यूशन ऑफ द युनियन, युनियन म्हणजे केंद्र सरकार, त्याची एक समिती, त्याचे प्रमुख नेहरूजी होते. कमिटी फॉर द पॉवर्स ऑफ द युनियन अशी एक समिती होती, त्याचेही अध्यक्ष नेहरूजी होते. त्याशिवाय कमिटी फॉर निगोशिएटिंग विथ द प्रिन्सली स्टेट्स, त्याची एक समिती, त्याचेसुद्धा प्रमुख हे जवाहरलाल नेहरू होते. अशा 3 समित्यांचे प्रमुख अध्यक्ष हे नेहरूजी होते. त्यानंतर कमिटी फॉर द कॉन्स्टिट्यूशन ऑफ द प्रोव्हिन्सेस या समितीचे प्रमुख वल्लभभाई पटेल होते. कमिटी फॉर पॉवर्स ऑफ द प्रोव्हिन्सेस याही समितीचे अध्यक्ष वल्लभभाई पटेल होते. आणि तिसरी महत्त्वाची समिती म्हणजे कमिटी ऑन फंडामेंटल राईट्स, मायनॉरिटीज, ट्राईब्स अँड दी स्पेशल एरियाज या समितीचे अध्यक्षसुद्धा वल्लभभाई पटेल होते. पण या समितीमध्ये 4 वेगवेगळ्या उपसमित्या होत्या. त्यातली एक उपसमिती होती सब कमिटी ऑन फंडामेंटल राईट्स, त्याचे अध्यक्ष होते आचार्य कृपलानी. दुसरी कमिटी होती सब कमिटी ऑन मायनॉरिटीज, त्याचे प्रमुख होते S.C. मुखर्जी. तिसरी समिती होती कमिटी ऑन ट्राईब्स, त्याचे प्रमुख होते बारडोलाई. आणि चौथी समिती होती ती म्हणजे स्पेशल एरिया, त्याचे प्रमुख होते ठक्कर. अशा प्रकारे 4 उपसमित्याचे 4 अध्यक्ष होते आणि मुख्य समितीचे अध्यक्ष मात्र वल्लभभाई पटेल होते. याशिवाय स्टिअरिंग कमिटीचे अध्यक्ष हे राजेंद्र प्रसाद होते. रूल्स अँड प्रोसिजर कमिटीचे अध्यक्षसुद्धा राजेंद्र प्रसाद होते. फायनान्स अँड स्टाफ कमिटीचे अध्यक्षसुद्धा राजेंद्र प्रसाद होते. त्याशिवाय नॅशनल कमिटी ऑन नॅशनल फ्लॅग याची अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते. अशा वेगवेगळ्या समित्या गठीत करण्यात आल्या. या समित्यांनी त्यांना दिलेल्या विषयावर राज्यघटनेचा प्रस्ताव तयार करण्याचं अपेक्षित होतं आणि ते सर्व प्रस्ताव मग B.N. राव यांच्याकडे सोपवायचे. जानेवारीनंतर मग फार मोठ्या घडामोडी घडल्या. मार्चमध्ये जे त्यावेळेचे लॉर्ड गव्हर्नर होते लॉर्ड विविल, हे गेले आणि त्यांच्या ऐवजी लॉर्ड माउंटबॅटन भारतात व्हॉइसरॉय म्हणून आले. त्यावेळेला मुस्लिम लीग त्यांच्या स्वतंत्र मुस्लिम म्हणजे पाकिस्तानच्या राष्ट्राच्या निर्मितीबाबत फार आग्रही होते आणि त्याचा परिणाम मोठा एक ज्याला म्हणतो आपण कायदा व सुव्यवस्था यामध्ये झाला. हजारो लोक त्यावेळेला मारले गेले आणि शेवटी मग माउंटबॅटन यांना असं वाटलं की आता या देशाची उभारणी केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे 3 जून 1947 रोजी लॉर्ड माउंटबॅटन यांनी या देशाच्या विभाजनाचा प्रस्ताव पारित केला किंवा तयार केला, ज्याला ब्रिटिश सरकारने मंजुरी दिली. 3 जून 1947 रोजी माउंटबॅटन यांनी हा प्रस्ताव तयार केला आणि त्या प्रस्तावाच्या आधारे या देशाची विभागणी करून 2 स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्याचं ठरलं. आता हे 2 स्वतंत्र राष्ट्र निर्माण करताना त्याची विभागणी कशा प्रकारे करण्यात आली. तरी आधार पुन्हा होता की त्या वेळेला त्या भागात जे काही विधानसभा सदस्य होते त्यांचा विचार करूनच ही विभागणी करण्यात आली किंवा त्या भागात असणारी लोकसंख्या. पाकिस्तानमध्ये 2 राज्य किंवा 2 प्रॉव्हिन्सेस पूर्णतः समाविष्ट करण्यात आली. एक म्हणजे सिंध आणि दुसरं नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स. हे 2 पूर्ण प्रॉव्हिन्सेस. नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्समध्ये रेफरंडम घेण्यात आलं, म्हणजे जनमत चाचणी की त्यांना कुठे समाविष्ट व्हायचं आहे, पाकिस्तान की भारत. आणि मग तिथल्या लोकांनी जनमताच्या चाचणीच्या माध्यमातून असा निर्णय दिला की त्यांना पाकिस्तानमध्ये जायचं आहे. त्याशिवाय बलुचिस्तान हा जो चीफ कमिशनर्स प्रॉव्हिन्स होता
तोही भाग तिथल्या लोकसंख्येच्या आधारेच पाकिस्तानामध्ये समाविष्ट करण्यात आला. दोन जे प्रांत होते, बंगाल आणि पंजाब, इथे मात्र मिश्र लोकसंख्या होती, म्हणजे मुस्लिमी आणि हिंदूसुद्धा. त्यामुळे या दोन प्रांतांचे विभाजन करण्यात आले. पंजाबचं विभाजन झालं पूर्व पंजाब आणि पश्चिम पंजाब. पूर्व पंजाब भारतात समाविष्ट झाला, पश्चिम पंजाब पाकिस्तानमध्ये समाविष्ट झाला. बंगालचे सुद्धा दोन भाग करण्यात आले, पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल. पूर्व बंगाल हा पाकिस्तानमध्ये गेला, पश्चिम बंगाल भारतात राहिला. हा निर्णयसुद्धा त्या प्रांताच्या ज्या विधानसभा होत्या तेथील सदस्यांमार्फत घेण्यात आले. त्याशिवाय आसाममध्ये जो सिल्हेट जिल्हा आहे त्या ठिकाणीसुद्धा जनमत चाचणी घेण्यात आली आणि त्या जिल्ह्यातील लोकांनी पाकिस्तानमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे दोन पूर्ण प्रांत, एक चीफ कमिशनर्स एरिया आणि एक जिल्हा, दोन राज्याचे अर्धे अर्धे भाग पाकिस्तानमध्ये समाविष्ट झाले आणि जो उर्वरित भाग आहे तो भारतात राहिला. आणि अशा प्रकारे या देशाचे दोन भाग पडून दोन स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाले. याकरता 4 जुलै रोजी ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये बिल सादर करण्यात आलं. 18 जुलै 1947 रोजी त्या बिलाला तिथल्या राजांनी सहमती दिली आणि त्याचा कायदा झाला. आणि त्यानंतर मग तो कायदा 15 ऑगस्ट 1947 अंमलात आला, ज्याला आपण म्हणतो इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट. So Indian Independence Act was actually passed on 18th July 1947, but it was put to operation on 15th August 1947. तर 47 रोजी 15 ऑगस्ट 47 रोजी दोन स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाले. या दोन स्वतंत्र राष्ट्राची बॉर्डर निश्चित करण्याकरता रॅटक्लिफ यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग गठीत करण्यात आला आणि त्या आयोगाने अतिशय घाईने या दोन्ही देशाच्या बाउंड्री निश्चित केल्या आणि त्या बाउंड्रीचे अनेक प्रकारच्या चुका झाल्या आणि त्या चुकांचं निराकरण करण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. अशा प्रकारे दोन स्वतंत्र राष्ट्र 15 ऑगस्ट रोजी अस्तित्वात आले. 22 जुलै 1947 रोजी भारताने आपला राष्ट्रध्वज स्वीकारला. घटना समितीने त्याला स्वीकृती दिली. भारतीय राष्ट्रध्वज 22 जुलै 1947. त्यानंतर मग 15 ऑगस्ट 47ला स्वतंत्र भारताचं पहिलं मंत्रिमंडळ स्थापन झालं. त्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये 14 मंत्री होते. जवाहरलाल नेहरू हे त्या मंत्रिमंडळामध्ये प्रधानमंत्री होते. इतरही मंत्री त्यामध्ये होते, ज्यामध्ये प्रामुख्यानं वल्लभभाई पटेल होते, त्यांच्याकडे गृह खातं, त्याशिवाय इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग हे खातं पण होतं. त्याच्यावरही बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात की इन्फॉर्मेशन आणि ब्रॉडकास्टिंग खातं कोणाकडे होतं. स्वतंत्र भारताचं पहिलं मंत्रिमंडळ, त्यामध्ये राजेंद्र प्रसादसुद्धा होते, ज्यांच्याकडे कृषी खातं होतं. सरदार बलदेव सिंग यांच्याकडे डिफेन्स संरक्षण खातं होतं. त्याशिवाय मौलाना अबुल कलाम आझाद यांच्याकडे शिक्षण खातं होतं. राजकुमारी अमृता कौर त्यांच्याकडे आरोग्य खातं होतं. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याकडे उद्योग खातं होतं. कारण या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये सर्वच राजकीय पक्षांचे व्यक्ती सदस्य होते. त्यामुळे हे पहिलं मंत्रिमंडळ सर्वपक्षीय होतं असं म्हणायला हरकत नाही. डॉक्टर आंबेडकर यांच्याकडे लॉ डिपार्टमेंट होतं, लॉ खातं, आणि त्याच माध्यमातून त्यांनी घटना समितीचा प्रस्ताव किंवा भारतीय राज्यघटनेचं विधेयक सादर केलं होतं. अशा प्रकारे हे पहिलं मंत्रिमंडळ 14 लोकांचं होतं. त्यानंतर मग 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समिती स्थापन करण्यात आली.
मसुदा समिती. त्या मसुदा समितीचे प्रमुख होते डॉक्टर आंबेडकर. त्या समितीमध्ये इतर 6 सदस्य होते. त्यामध्ये गोपालास्वामी अय्यर, कृष्णास्वामी अयंगार, के मुन्सी, सय्यद मोहम्मद सादुल्लाह, त्यानंतर मग एन माधवराव. मित्तर हे सतत आजारी असायचे, मग त्यांच्या जागी एन माधवराव यांची नियुक्ती करण्यात आली. आणि दुसरे एक नवीन सदस्य समाविष्ट झाले, ते म्हणजे टी कृष्णमाचारी. ते खेतान यांच्या जागी, खेतानचा मृत्यू झाला त्यामुळे त्यांच्याऐवजी टी कृष्णमाचारी यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. अशा प्रकारे ही जी ड्राफ्टिंग कमिटी किंवा मसुदा समिती, ज्याचे प्रमुख डॉक्टर आंबेडकर होते, ही एक अध्यक्ष आणि 6 सदस्य अशी ही समिती. या समितीची पहिली बैठक 30 ऑगस्ट 1947 रोजी झाली. दरम्यानच्या काळात घटना समितीने ज्या 22 समित्या गठीत केल्या होत्या, त्या सर्व समित्यांनी आपले अहवाल BN राव यांच्याकडे सोपविले. BN राव यांनी ते सर्व प्रस्ताव एकत्रित करून त्याला काही प्रमाणात एडिटिंग करून संपूर्ण अहवाल या मसुदा समितीचे स्वाधीन केला. आणि मग मसुदा समितीने त्या अहवालावर आपलं पुढील काम सुरू केलं. मसुदा समितीने राज्यघटनेचा पहिला मसुदा दिनांक 21 फेब्रुवारी 2048 रोजी घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सोपविला. त्यामुळे मसुदा समितीने 6 महिन्यापेक्षाही कमी कालावधी घेऊन राज्यघटनेचा मसुदा तयार केला. तेव्हा बऱ्याचदा असे जे आरोप केले जातात की मसुदा समितीने घटनेचा मसुदा तयार करण्याच्या कामी फार दिरंगाई केली, हे आरोप फारसे संयुक्तिक वाटत नाही. कारण त्यांनी 6 महिन्यापेक्षाही कमी कालावधी घेऊन घटनेचा पहिला मसुदा तयार केला आणि ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या स्वाधीन केला. 22 फेब्रुवारी 1948 रोजी हा मसुदा सर्वसामान्य नागरिकांच्या माहितीकरता आणि त्यांच्या सूचना आणि हरकती मागवण्याकरता प्रसिद्ध करण्यात आला. या सूचना आणि हरकती सादर करण्याकरता 8 महिन्याचा कालावधी देण्यात आला. हा 8 महिन्याचा कालावधी साधारणतः 21 मार्च 1948 रोजी संपला. या सर्व सूचना आल्यानंतर त्यावर मसुदा समितीने विचार केला. 7600 पेक्षा अधिक हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या. त्या सर्वांचा अभ्यास करून त्यापैकी 2400 आणि त्यापेक्षा अधिक सूचनाचा विचार घटना समितीच्या बैठकीत करण्यात आला. मसुदा समितीने या सर्व सूचनांचा विचार करून राज्यघटनेचा अंतिम मसुदा 25 मार्च 1948 रोजी राजेंद्र प्रसाद यांना सादर केला. इथे सुद्धा मसुदा समितीने कोणतीही दिरंगाई केली नाही. 4 दिवसाच्या आत, कारण हरकती किंवा सूचना करण्याची अंतिम तारीख होती 21 ऑक्टोबर, तर यांनी 25 ऑक्टोबरलाच आपला अहवाल सादर केला, म्हणजे 4 दिवसाच्या आत. त्यानंतर हा मसुदा म्हणजे अंतिम मसुदा घटना समितीमध्ये 4 नोव्हेंबर 1948 रोजी 4 नोव्हेंबर 1948 रोजी सादर करण्यात आला. कुठल्याही कायद्याचं जे विधेयक असतं त्याला कायद्यामध्ये रूपांतर करण्याकरता 3 रीडिंग केले जातात, म्हणजे 3 वाचनं. फर्स्ट रीडिंग, सेकंड रीडिंग, थर्ड रीडिंग. राज्यघटना हा सुद्धा एक कायदा आहे, ज्याला आपण म्हणतो फंडामेंटल लॉ, मदर लॉ, पण हा कायदा आहे.
त्यामुळे इथे सुद्धा 3 वाचनं झालीत. तर पहिलं वाचन 4 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर. दुसरं वाचन 15 नोव्हेंबर 1948 ते 17 ऑक्टोबर 1949. आणि तिसरं वाचन 14 नोव्हेंबर 1949 ते 26 नोव्हेंबर 1949. पहिल्या वाचनामध्ये जे विधेयक आहे ते सादर केलं जातं आणि त्यावर सर्वसाधारण स्वरूपाची चर्चा होते. दुसरं जे वाचन असतं त्यामध्ये क्लॉज बाय क्लॉज म्हणजे प्रत्येक अनुच्छेदावर सविस्तर चर्चा केली जाते आणि त्याला अंतिम स्वरूप दिलं जातं. आणि तिसरं जे वाचन आहे ते सुद्धा फार छोटं असतं. त्या वाचनामध्ये घटनेच्या किंवा कुठल्याही विधेयकाला मंजुरी दिली जाते. अशा प्रकारे 3 वाचन होतात. राज्यघटनेच्या मसुद्याच्या बाबतीतसुद्धा असे 3 वाचन झाले आणि शेवटी घटना समितीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेच्या मसुद्यास अंतिम मंजुरी दिली. म्हणून त्याला म्हणतो डेट ऑफ अडॉप्शन, डेट ऑफ इनॅक्टमेंट. वी द पीपल ऑफ इंडिया, we have decided to adopt, enact and give to ourselves this constitution. So adopt केलं आपण, enact म्हणजे त्याला अधिनियमित केलं म्हणजे त्याचं रूपांतर कायद्यात केलं आणि मग तो कायदा आम्हालाच अर्पण केला. अशा प्रकारे 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेच्या मसुद्यास घटना समितीने अंतिम मंजुरी दिली. पण इथे एक लक्षात ठेवा, कारण सरनाम्यामध्ये काय शब्द आहे, वी द पीपल ऑफ इंडिया डू हेअर बाय अडॉप्ट, इनॅक्ट अँड गिव्ह टू अवर सेल्फ दिस कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे राज्यघटना कोणी स्वीकारली तर वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारतीय नागरिक या राज्यघटनेचा स्वीकार करतो, तिला अधिनियमित करतो आणि मग ती आम्हालाच अर्पण करतो. त्यामुळे राज्यघटना जी स्वीकारली ते भारतीय नागरिकांनी. आणि यावरही प्रश्न येऊ शकतो की भारतीय राज्यघटना स्वीकार कोणी केला, घटना समिती, संसद, शासन व्यवस्था कोणी केला, कोणी नाही, वी द पीपल ऑफ इंडिया. सो वी द पीपल ऑफ इंडिया डू हेअर बाय अडॉप्ट, इनॅक्ट and give to ourselves this constitution on this day of 26th November 1949. अशा प्रकारे आपण ही राज्यघटना तयार केली. 24 एकूण 8 अधिवेशनं झाले. घटना समितीने 2 वर्ष 11 महिने 18 दिवस काम केलं. 8 अधिवेशनं झाले आणि स्पेशल अधिवेशन 24 जानेवारी 1950 रोजी घेण्यात आलं. हे स्पेशल म्हणजे 8 अधिक 1. या 24 जानेवारी 1950च्या अधिवेशनामध्ये घटनेच्या पुस्तकावर 284 सदस्यांनी सह्या केल्या. कारण स्वतंत्र भारताच्या घटना समितीमध्ये 299 सदस्य होते, 389 नव्हते, कारण पाकिस्तान वेगळा झाल्यामुळे संख्या कमी झाली. तर 389 ही संख्या 299 झाली. त्यामध्ये ब्रिटिश प्रॉव्हिन्सेस जे होते 9, त्यांची सदस्य संख्या होती 226. आणि जे चीफ कमिशनर्स प्रॉव्हिन्सेस होते ज्यांची संख्या 3 होती त्यांचे 3. असे एकूण ब्रिटिश इंडियाचे 229 सदस्य. आणि प्रिन्सली स्टेट्स जे साधारणतः 500पेक्षा थोडे अधिक 552च्या आसपास भारतात राहिले होते, त्यांचे सदस्य 70. असे एकूण 299 सदस्य घटना समितीत होते. स्वतंत्र भारताच्या घटना समितीची सदस्य संख्या 299 होती. या 299 पैकी 284 सदस्यांनी 24 जानेवारी 1950 रोजी राज्यघटनेच्या पुस्तकावर सह्या केल्या. दुसरी महत्त्वाची घटना घडली त्या दिवशी ते म्हणजे नॅशनल अँथम अँड नॅशनल सॉन्ग
याचा स्वीकार घटना समितीने केला, राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान. आणि तिसरी महत्त्वाची घटना दिवशी घडली ती म्हणजे भारताचे पहिले राष्ट्रपती, गणराज्याचे पहिले राष्ट्रपती म्हणून घटना समितीने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड केली. त्याच्यापूर्वी गव्हर्नर जनरल हे पद होतं. आणि त्यानंतर मग ज्या दिवशी राज्यघटना अंमलात आली त्या दिवशी गव्हर्नर जनरल या पदाच्या ऐवजी राष्ट्रपती हे पद निर्माण झालं. स्वतंत्र भारताचे, स्वतंत्र गणराज्याचे पहिले राष्ट्रपती म्हणून घटना समितीच्या सदस्यांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड केली. 26 जानेवारी 1950 रोजी सकाळी 10:20 राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. आणि त्यानंतर मग 26 जानेवारी जो मुख्य कार्यक्रम असतो, परेड वगैरे, तो घेण्यात आला. अशा प्रकारे ही राज्यघटना तयार झाली. या सगळ्या वेगवेगळ्या टप्प्यामधनं घटना समितीमध्ये जो घटनेचा मसुदा आहे त्यावर 141 दिवस चर्चा झाली. 141 दिवस. घटनेच्या पुस्तकात मूळ राज्यघटनेमध्ये 395 अनुच्छेद होते. 8 त्याचे ज्याला म्हणू आपण परिशिष्ट होते आणि एकूण 22 भाग होते. आता ती संख्या वाढली. परिशिष्ट 8चे 12 झाले. अनुच्छेदाची संख्या जी 395 होती ती आता 470वर गेली. अजून वाढत होईल त्यास. आणि जे परिशिष्ट आहे, जे भाग आहे ते भाग 22चे आता 25 झाले. अशा प्रकारे भारतीय राज्यघटना मोठ्या प्रमाणात विस्तारित झाली वेगवेगळ्या घटना दुरुस्त्यांच्या माध्यमातून. या घटना समितीचे कामकाजावर त्यावेळेला जवळजवळ 64 लाख रुपये खर्च आला. घटना समितीचं कामकाज अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलं. घटना समिती स्वरूप हे क्लॅडिओस्कोपसारखं होतं. म्हणजे त्यामध्ये वेगवेगळ्या विचारांचे सदस्य होते. काही कम्युनिस्ट विचारांचे होते, काही लिबरलचे होते, काही मधल्या याचे होते. असे वेगवेगळ्या विचारांचे सदस्य होते आणि सर्वच सदस्यांनी प्रभावीपणे आपले विचार मांडले आणि सर्वांच्या विचारांचा आदर करून ही एक राज्यघटना तयार झाली. या राज्यघटनेबद्दल अनेकांनी वेगवेगळे मतं व्यक्त केलेले आहेत. त्याबद्दल आपण पुढच्या लेक्चरमध्ये चर्चा करू.